अखेर आज मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला। सगळ्यांची धाकधूक ठरलेला भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट आणि राज ठाकरेंचा छुपा पाठिंबा यावर पाठिंबा असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ठाकरेंची युवासेना यांच्यात सरळ लढत झाली। 10 जागांवर असलेली ही निवडणूक 3 दिवसापूर्वी पार पडली होती। यावर आज निकाल लागला। पहिल्या फेरीत एकच तासामध्ये 5 उमेदवार हे ठाकरेंचे शिलेदार जिंकले आणि मुंबई विद्यापीठावर भगवा फडकला। राहिलेल्या 5 जागा म्हणजेच खुल्या वर्गातून सुद्धा मिलिंद साटम, प्रदीप सावंत, डॉक्टर अल्पेश बोहीर, परमात्मा यादव, किसन सावंत यांचा हजारो मतांनी विजय झाला। मतांचा फरक भाजपाच्या उमेदवारांना 1000 मतं तर बाकीच्या सेनेच्या उमेदवारांना 5 ते 6000 मतं होती। त्यामुळे हा मोठा दणका भाजपाला निवडणुकीच्या अगोदर बसलेला आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक जी काही कारणांमुळे गाजली होती ती आज त्याचा निकाल लागला आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष शिवसेना भवनाबाहेर केला। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपाला आणि गद्दार गटाला आम्ही असाच धडा शिकवणार अशी शपथ शिवसैनिकांनी सेना भवन बाहेर घेतली। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, असाच निकाल विधानसभेला लागेल का आणि मुंबईवर भगवा फडकला त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।